जरी तू लहान असली तरी कोणतंही काम असलं तरी छोटी बहीण आहे म्हणून तुझा मला विचार घ्यायचा आहे. कारण काकाजी आले होते, आपले काकाजी आले होते. काकाजीने सांगितलं शिष्या म्हणे शिक्षण शिकत आहे म्हणे, पण एक मुलगी आहे म्हणे. एक मुलगी? हो, त्यांनी गावाचं कोणतं तरी नाव सांगितलं. तिथे एक मुलगी आहे म्हणे. तुझं लग्न करून दाखव म्हणे, म्हणजे माझं. दादा दादा काकाजीनं अगदी माझ्या मनातलं बोललं. मी पण तुला तेच म्हणणार होती की तुझं आता लग्नाचं वय झालंय, तू लग्न करून टाक. पण माझी इच्छा तशी नव्हती. माझी इच्छा अशी होती का माझ्या बहिणीचं अगोदर लग्न करायचं आणि त्यानंतर आपलं लग्न करायचं अशी इच्छा होती. दादा तू माझी काळजी नको करू. अरे तुझं लग्न झाल्यावर, माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी नक्की लग्न करू. पण बेटा मी तुझ्या शब्दाला मान देऊन तेव्हा नाही नाही म्हणतो. फक्त माझं नाव रोशन करायचं हो ना दादा, एवढी फक्त काळजी घेतो. मग काकाजीला काय सांगू मी? काकाजीला म्हणा आम्ही येतो म्हणा पाहायसाठी मुलगी आणि लग्न पक्कच करून टाकू. तू जाशील का मग मुलगी पाहायला माझ्यासोबत? मी नाही ना दादा, मला अभ्यास आहे. एक काम करा, तुम्हीच कोणाकडे सोबत घेऊन चालले. बरं मी काकाजीला सोबत घेऊन जाऊ? हा ठीक आहे तर चालेल. काकाजी हो चाल आपल्याला वेळ होऊन राहिला, लवकर आपण गेलो पाहिजे. दादाराव आपल्या सोबत आहे, मी त्यांना कळवलं तेव्हा. श्रोते मंडळी यवतमाळ जिल्ह्यात चला आपल्याला माझी तयारी झाली, मुलांची तयारी झाली. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही त्यांना फोन करून सांगून द्या आम्ही निघालो म्हणा आता. बिलकुल बिलकुल. आता काही जुना काळ राहिला आता. आजची तारीख दिली, मी त्यांना सकाळी फोन केला होता का आज आम्ही तुमच्या घरी येऊन राहिलो. पण माणूस चांगला आहे का? हा माणूस एक नंबर आहे, माणूस स्वभावाने चांगला आहे, पोरगी पण सुंदर आहे. दादाराव गरीब असला तर चालेल, गरीब असो असला बरोबर आहे, पण सुलक्षणी मुलगी पाहिजे. नाही नाही बरोबर आहे. तशी तर ठीक वाटली आता बाबा. पण आता तुला पाहिलं देखत तुला काम आहे, आमचं येणं जाणंच आहे म्हणजे. बरोबर आहे, म्हणून तुझ्यावर विश्वास केला. अरे रामराव चल बॅग घेतोय लवकर. झालं ना काकाजी झाली. चला पट्ट्यानुसार पिकला तांबुळा तोडू नका, पिकला तांबुळा
हे पहा हे बस स्टँडच्याच काढून हे पहा त्याच्यात पेंडाला एक त्यांची बिल्डिंग आहे हे घर आहे त्यांचं हो का हा तुम्ही असं करा त्यांना फोन लावून द्या तुम्ही साईडने व्हा मी त्यांना आवाज मारते तेव्हा सोने गावावर धजिल्ल्यात सोने गावावर धजिल्ल्यात ऐकावी मात मुलीचा निरोप समाजला हो निरोप समाजला हो रामराव म्हणे उल्हास लागा या दिगरी होती रामराव म्हणे उल्हास लागा या दिगरी होती रामरावने काकाला घेऊन रामरावने काकाला घेऊन निघाले घरून गेले मग मुलगी पाहण्याला हो मुलगी पाहण्याला हो मुलगी पाहण्याला हो गुलाबरावच्या घराला हो धीरे धीरे वादी गुलाबरावच्या घराला हो धीरे धीरे वादी दादाराव हेच का ते मशान हेच होय त्याचं घर ठीक आहे त्यांना आवाज मारा. हा 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 चला त्यांच्या घरी आलो आणि आमचे गुलाबरावजी यांना आवाज दिला पाहिजे त्यांच्या घरापाशी चला गुलाबरावजी माझे लाडाचे काकाजी काकाजी आणि गुलाबरावजी घरी आहे का जय सेवा जय सेवा जय सेवा, जय सेवा. जय गोंडवाना जय बिरसा मुंडा आणि तुम्ही सांगत त्याप्रमाणे आज मुलगा आणि मुलाचे वडील म्हणजे मुलगा सोबत आणला सोबत आणला शाबास आज तुम्ही सांगत होती 17 तारीख आणि त्यांना मी पहिलेच कळवलं होतं 17, 18च्या 16च्या अंतर मध्ये तुम्ही तारीख घ्यायची तर तशी तुम्ही 17 सांगितली होती मला बरोबर आहे ना सांगितलं ना बरोबर काही फरक नाही पडत बाबा. तर पाहुणे आलेले आहे तुम्ही व्यवस्था करा कार फारणे म्हटलं माझे नारी सुशीला सुशीला गे सुशीला सुशीला तुला एक गोष्ट सांगू माझ्या मित्र एक आहे दादाराव माझ्या मित्राला मी कळविलं होतं दादारावजी माझ्याकडे एक वंदना नावाची मुलगी आहे आणि माझ्या मुलीसाठी एखादा जर सुंदर असा मुलगा मिळेल तर कदाचित तुमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये जर मुलगा मिळाला तर मला सांगा म्हणून ते आज आपल्या घरी पाहुणे घेऊन आलेले आहे मुलगा घेऊन आलेले आहे पटकन पाय धुवायला पाणी दे आणि मुलीला तयारी करायला लाव. बरं ठीक आहे पाठवायला पाहिजे तुम्ही ठीक आहे लवकर तयारी करा बापरे दादाराव इकडली का असे तरी काय घंटाभर झाला बाब जे आलो ना आलो आता पोरीबारीचं असतं असं असतं की आता थोडीशी व्यवस्था करा थोडासा वेळ अरे लागतो. बाबा पाहुणे आले म्हणजे त्यांना आपल्या तयारीत राहिले आणि पाहिजे हो सांगत ना मुलगी थोडीशी बाहेर गेली म्हणे तर थांबा म्हणजे 2, 4, 5, 10 मिनिट अर्धा तास लागू शकते ठीक आहे झाली आहे व्यवस्था की हो बरोबर का? हा हा घ्या दादारावजी पाणी घ्या घ्या पाणी घ्या पाय धुवून घ्या द्या काकाजी पाणी द्या बघा या घरचा मेन मुख खंडू आहे. आधी त्यांनी मला दिलं मला पाणी पाय धुवायला दिलं पण मी तुमचा मान सन्मान नाही करू का जमले तर तू धुना
मी धुवून टाकू का? तू धु. अजी पाहुणा घ्या पाणी पाजूया. काका घे ना, तू धुई ना. तू धुऊ का पहिले? आता तुम्ही जाऊन माया मागायला लागले का? धुवून नाही आलो. काका तू पहिले धुई, मी मागून धुतो. बरं बरं. अरे दादाराव, बाई म्हणजे गुलाबरावची घरवाली होय का? हा हा, हे त्यांच्या घरवाली आहे. आणि मुलगी घरामध्ये आता चहा पाणी वगैरे घेऊन येत अरे नाही. बाबा, त्याची घरवाली म्हणजे माझी येणंच लागेल ना. हा हा हा. एवढी सरम ते मला पाणी द्याले. अरे बा, लमची इकडे तिकडे मुलगा फिरवत जाते ना, घ्या पाणी घ्या पाणी. आता असं आहे. बरं गरम आहे का थंड? बरं ठीक आहे, जसं आहे. आता कसं करतात, जसं आहे तसं निघून घ्या लागेल ना. मा काका कोणासाठी पोरगी पाहायला आला होता काही पाहिजे नाही. भले राग जिंकून राहिला मा काकाचा. रामरावजी, राम, हा मुलाचे नाव रामराव आहे ना? हो हो. आणि तुम्ही काका? हो, मी म्हणजे काका आहे. रामरावजी, पाहुण्याला बसायला म्हणजे 2 मिनिटामध्ये चहा आणायला होतो. ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे, बसा बसा साहेब. ठीक आहे. चंद्रबाण काकाजी थोडेसे कडे आपल्या पोराला कोण थोडंसं बसवा. बरं चहा बरं. पाण्याची व्यवस्था होते. आपण चंद्रीवर बसायचं. म्हणजे या भागाकडे म्हणजे टिंब लावूनच असं म्हणतात बा. मागच्या वेळेस मी आलो होतो ना, हा. मागच्या वेळेस आलो होतो म्हणे, या दादा म्हणे, बसा म्हणे चंद्रीवर म्हणे. असं आपल्या तिकडल्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यागच जसे होतं त्या टिंब लावून बसतात. इकडे टिंब लावतात बरं, म्हणजे या बरं, सगळ्याला. ठीक आहे ठीक आहे. चल बाई, मला बघाया पाहुणे आले. चल चहा नेऊन देते मी त्यांना. दादाराव, पोरगी चांगली आहे, बायका बरोबर लक्षात आलं. आणि माणूस कसाही असू पण त्या माणसाची हो हो. आणि पोरगी मायवरच गेली, माय बी चांगली हो. आता बरोबर. दादारावजी, मुलीला नाव वगैरे विचारायचं आहे? नाव ते विचारावंच लागत ना? हा नाव विचारावंच हा, लागत. ठीक आहे. बाई वंदना, काय बाबा? ज्याच्या घरी बोरीचं झाड असते त्या बोरीच्या झाडाला कोणी गोटा मारते, बरोबर आहे? होय ना बाबा. अचानक माझ्या मित्राने तुला पाहण्याकरता पाहुणे आणले. तुझ्या जर पसंत असेल किंवा नसेल, मला प्रेमाने सांगायचं की बाबा मला मुलगा पसंत नाही, तुझ्या मताच्या बाहेर जाणार नाही. परंतु मुला आपल्या घरी आलेल्या पाहुण्याचा मान सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. माना सन्मानाने त्यांना नाव वगैरे सांग पूर्ण. ठीक आहे बाबा. विचारा. वंदना गुलाब मेश्राम, 12वी, अजून काही केलं? शिवम क्लास. तुला काही विचारायचं आहे का? अरे काका तूच पहिले विचारतो. तू पाहून राहिला बाबा, तुम्ही का करू विचारतो ना. नाव काय आहे तुझं? वंदना गुलाब मेश्राम.
जय सेवा. जय परसोबे सेवक पाहिजे नो मी काय म्हणतो काय म्हणता? दोन मार बसतो ना काका मला शब्द केला होता काका मला शब्द केला होता हे पाय अशी हेकडी टाकत आली होती म्हणून पाय दाखव म्हणत होतो छान आहे तुला पाहिला का हा, ठीक आहे मग तू म्हणशील तसं बाबा शाबास रे म्हणते ठीक आहे काका तू म्हणशील तसं चला छान आहे मुलगी पाहुणे पाहुणे आले पाहुणे आले पाहुणे पाहुणे पुण्या गावातले आले पाहुणे 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 आले पाहुणे आले पाहुणे पुण्या गावातले आले पाहुणे 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 आले पाहुणे आले पाहुणे पुण्या गावातले आले पाहुणे आले पाहुणे पुण्या गावातले आले पाहुणे गुलाबरावजी मुलाला काही विचारत असेल तुम्ही विचारून घ्या आमचं म्हणणं असं आहे मुलगी आम्हाला पसंत आहे साहेब हो. जेव्हा माणूस मधल्या माणसावर विश्वास टाकतो बरोबर आहे या जगात सर्वात जर मोठी वस्तू असेल तर विश्वास विश्वास बरोबर आहे आम्ही पैशापेक्षा विश्वासाने माणसाची इज्जत करतो बरोबर आहे तुम्ही यवतमाळ जिल्ह्यामधून माझ्या वर्धा जिल्ह्यामध्ये आले हो तुमची मुलगी काय आणि माझी मुलगी काय बरोबर आहे ज्या मुलाला आई नाही बाप नाही लहानपणापासून त्याचे आई वडील गेले आणि त्याने बहिणीला लहानाचा मुद्दा केला बहिणीला 12वी पर्यंत शिक्षण शिकवलं तो मुलगा कसा असू शकते हे याच्यावरून लक्षात येते हो मुलगा बिलकुल कुशल आहे मुलाच्या बद्दल कोणताही शौक नाही काही चिंता करायची गरज नाही ना बिलकुल आता मुलाले जर काही विचारायचं असेल तर विचारून घ्या बरं ठीक आहे जय सेवा जय पणापे जय परसोबे जय बिरसा मुंडा जय शेवटबाई झिरो तुमचं पूर्ण नाव काय आहे माझे पूर्ण नाव रामरावजी उईके 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 म्हणजे 6 देवे आणि 7 देव्याची सोयरीक होते हो जमते बरोबर आहे ना हो. हा बरोबर आहे ना हो तुम्हाला आई वडील नाही नाही छान बरं तुम्हाला मुलगी पसंत आहे मुलगी पसंत आहे पण माझी एक अट आहे हा कोणती माझी एक अट आहे हा अशी आहे की मी गरीब माणूस आहे हा आणि माझं लग्न मला खूप थाटामाटात करायचं नाही हा माझं लग्न फक्त मला गरिबी करायचं आहे हा अशी माझी एक अट आहे अशी अट आहे हो बाकी मला काही नको फक्त मुलगी पाहिजे 2 मिनिटं थांबा मी माझ्या मुलीला विचारतो आणि माझी मुलगी जर तयार असेल तिला जर तुम्ही पसंत असाल तर लग्न आताच लावून देतो आता पाठवून दे आज कशाला गडबड गरीबाला तिकीटला जाण्या येण्यात खर्च हो, करता हो. ठीक आहे 9 महिन्यांनी या मग गावले बाई ग बाई बाजे वतनावा काय बाबा? बाई मुलगी हे एक शहराचा प्याला आहे आणि त्या शहराला घरामध्ये ठेवणं हे चुकीची गोष्ट आहे तुझे 21 वर्ष पूर्ण झाले आपल्या घरी चालून मुलगा आला त्याच्याकडे 5 एकर शेती आहे लहानपणी आई वडील मरण पावले एक बहीण आहे मुलगा शिकलेला आहे 10वी वर्ग शिकलेला आहे जर तुझ्या जर पसंत असेल मी तुझ्या मताच्या बाहेर जाणार नाही कारण या जगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक माणसाला आपला अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकार आपल्याला गाजवणं कर्तव्य आहे तुझं का मत आहे बाबा मी तुमच्या मताच्या बाहेर जाणार नाही. म्हणजे माझ्या मताच्या बाहेर जाणार नाही नाही. मी जे करीन तुला मान्य आहे ठीक आहे बाबा. मम्मीला तुझ्या आईला बोला सुशीला काय हो
आपल्या घरी जे पाहुणाला तुला मुलगा चांगला वाटला, हो मला तर चांगलाच वाटला. मग आपल्या वंदेला जर लग्न करायचं, हो ना त्याने जर म्हटलं की दुरून यावं लागतंय पैसा खर्च करण्यापेक्षा तो आपण मुला मुलीच्या चांगल्या कामात लावू, तर तुला मान्य राहील? आजच्या आज लग्न करायला तयार आहे? हो पण एक शब्द मुलीला विचारू का तिला पसंत आहे का? विचार, तू विचार. काय ग आई? मग आपल्या घरी पाहुणे आले तुला बघण्याकरिता मुलगा पसंत आहे तुला? हो ना. बरं बरं ठीक आहे. आपला रामराव. ठीक हे आहे. रामराव. रामराव. हा बोल ना काका. लग्न आपलं पक्क झालं. हो. रामनवमीच्या दिवशी लग्न काढायचं. रामनवमीच्या दिवशी एवढा उशीर? लवकर घेऊन का? मी म्हणतो गरीबी करायचं. हे काय ह्याशिवाय आपल्याला काही दिलं नाही तरी चालते, फक्त एखादी तुटकी मुटकी गाडी हिरो होंडा मागून घे. म्हणजे काही नाही केलं तरी चालते, पण एखादी हिरोंडा गाडी पाहिजे. हो. अरे वावरात काय जमजाशी? बरोबर आहे. पाहिजे, आता जगाची रीतच आहे. आता थेट पैदल जाईल का मग? हो बरोबर आहे. बरं, मी त्याबद्दल बोलतो. अजून काही? अजून काही म्हणजे आपल्या त्याच्याकडून पैसा आटला पाहिजे नाही. बिलकुल नाही. बरोबर आहे. 5-50 हजार रुपये देत असं तर हजारात मागून पाय. म्हणजे पैसा आपला पाहिजे नाही ना, पुन्हा 5-50 हजार काय होय बे? कायसाठी? तुले सांगू राहिलो अंधारात जमत असेल तर पाहून घे. पण कायसाठी? कायसाठी म्हणजे? म्हणजे वरात आणण्यासाठी, गाड्या घोड्यासाठी? हा, वरात आणण्यासाठी गाड्या घोडे तिच्याही कामात येईल. कपडे बपडे घ्यायला काही आपल्याकडे आहे ती मोठी कवडी, तुला माहित आहे? हे बरोबर आहे. अजून एक गोष्ट आहे. कोणती का? आपल्याला त्याच्याकडून काही सोनं नाणं, काही पहिलं जुनं पुराणं काही मागायचं नाही. बुड्या बाड्याचं सोनं नाणं देते, पण आपल्याला घ्यायचं नाही. बरं, चांगली गोष्ट आहे. नाही घ्यायचं. एखादा लहानसा गट नाही तर छोटीशी अंगठी मागून पाहिजे ती. लमजा बयाळ. म्हणे त्याच्याच पोरीसाठी, मला नाही पाहिजे. असं का? तिच्या जागेवर द्या ना म्हणा. म्हणजे त्याच्याकडून सोनं नाणं नाही पाहिजे, पण एखादा गोल एखादी आणखी. हो तुमच्याच पोरीने करा म्हणा. मग मात जमते. आबे तर हे काही पित्राची करत का? सोनच होईल ते बी. तुमच्याच पोरीने द्या म्हणा असं म्हणा. बरं बरं, बोलून घेतो मी. आणि आपण लग्नाची तारीख काढू. गुलाबराव. हो बोलावं लागेल तुम्हाला. गुलाबराव. नमस्कार. 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 थोडस जमलं. आता तुम्ही घरचे बरे आहात आणि मुलगा गरीब आहे. जर आम्ही पोरीच्या अंगावर काय करायचं ते करू, तुम्ही पोराच्या अंगावर काय करायचं ते करायचं. पण वरात आणण्यासाठी 2-3 गाड्याचा जर खर्च देत असाल तर चांगली होईल बा. पोराला आधार होईल. पहा, तुमचा हुंडा नाही पाहिजे, तुमचा पैसा नाही पाहिजे, तुमची इस्टेटच नाही पाहिजे, पण वरात आणण्यासाठी जर तुमची जर इच्छा असेल किंवा आम्हाला 10,000 रुपये पाहिजे, शाबास. आता मी नाही म्हणत, वर्ग म्हणते असं. जर जमत असेल तर बाबा बोलू नका, आपलं काम आहे बोला. म्हणजे असं तुमची इच्छा आहे? हो. नाही जमणार तर काही जबरदस्ती नाही. एखादी जमलं तर आता साऱ्या लोकांच्या हिरोंडा गाड्या, कोणी कार देते, कोणी काय देते. लेखाचा दहेज मध्ये तुम्ही एखादी गाडी देऊन द्या. दिवाळी साहेब, मी एक गरीब माणूस आहे. नाही हरकत नाही. तुम्ही घरी जेवण फक्त करा. मी माणसाची माणुसकी ओळखतो बरोबर आहे. आणि माझी या गावामध्ये इज्जत आहे. मी माझ्या मुलीचं जर लग्न केलं तर या गावची एखादी बाई किंवा एखादा माणूस कामाला जाणार नाही. हे बरोबर आहे. पण मी पैशाने जरी गरीब असेल पण मी इज्जतीनं फार मोठा आहे. बरोबर. म्हणून मी का म्हणतो, आणि इवाई माझ्या